ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे। उद्या निकालाचा दिवस आहे। याकूब मेमनच्या वकिलांना असं वाटतं की 2-3 दिवस निकाल पुढे जाईल, पण निकाल पुढे ढकलला गेला याचा त्यांना आनंद आहे, कारण लॉ फॉलो झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। इम्तियाज जलील यांचंही म्हणणं आहे की ज्या प्रकारे दुसऱ्या केसमध्ये किंवा राजीव गांधींची हत्या असेल किंवा इतर जे काही दंगे असतील त्याच्यातल्या आरोपींना जो न्याय दिला जातो तो न्याय याकूब मेमनला दिला जात नाही आहे असं त्यांचा मुद्दा आहे। असीम सरोदेंनी खूप विश्लेषण करून सांगितलं आहे की शरण आलेला जो व्यक्ती आहे त्याला सेव्ह करण्याचं किंवा त्याला फाशी न करता त्याला जन्मठेप देण्याचं कुठे ना कुठे तरतूद आहे। मी प्रसाद नेरुरकर यांच्याकडे जातो। प्रसादने 93च्या बॉम्ब स्फोटामध्ये खूप मोठं काम केलं आहे, क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केलं आहे। प्रसाद, काय वाटतं की ज्या प्रकारे याकूब मेमनची जी भूमिका आहे बॉम्ब स्फोटातली ती पाहता आता जी चर्चा आहे त्याच्यातून काय दिसतं? याकूब मेमन वरील गुन्हा हा न्यायालयात पूर्णपणे सिद्ध झाला आहे। न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि ती शिक्षा व्हायला पाहिजे असं संपूर्ण तपास यंत्रणांचं पण मत आहे, त्यातल्या तपास अधिकाऱ्यांचं मत आहे। किंबहुना मी असं म्हणेन की प्रत्येक तपास अधिकाऱ्याचं एक नशीब आणि त्याचा कामाचा मोबदला ह्या त्या आरोपीला झालेल्या शिक्षेनंतर त्याला त्याचं क्रेडिट मिळतं। 1993च्या ब्लास्टनंतर अवघ्या 6 दिवसांमध्ये पहिली अटक मुंबईच्या क्राईम ब्रँचने केले। त्याच्यानंतर 1994 8 ऑगस्ट 1994ला याकूब मेननला अटक झाली। म्हणजे याकूब मेनन हा 146 ते 156 अशा त्यांच्या 8 जणांना कुटुंबियांना एकत्र अटक झाली। 145 ते 156 आणि 1 ते 145 मध्ये बराच कालखंड निघून गेला। या दरम्यान आता जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत राकेश मारिया यांनी त्यावेळी ते DCP क्राईमला होते, त्यांनी संपूर्ण त्यांच्या पथकांसमोर आणि स्थानिक पोलिसांबरोबर घेऊन ह्या संपूर्ण बॉम्ब ब्लास्टचा तपास केला। 1993 पूर्वी मुंबईला बॉम्ब ब्लास्ट तसे फार परिचित नव्हते, पण 1993 नंतर प्रथमच ब्लास्ट झाल्यानंतर आतमध्ये जे काही RDX वगैरे वापरले ह्या गोष्टीने पोलिसही हजरले होते। अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने ह्या त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला। यापूर्वी 1980च्या उत्तरार्धामध्ये पंजाबचे दहशतवादी मुंबईत आले, मुंबईत ते इकडच्या खंडणी वसूल करून इकडचे पैसे घेऊन तिकडे जायचे, तिथे त्यांनी दहशतवादी कारवाया केल्या। ही सगळी पाळमुळं मुंबईच्या क्राईम ब्रँचने ATSने नेस्तनाबूत केली। त्याच्यानंतर ISIने दाऊद इब्राहिमला बरोबर घेऊन मुंबईत ब्लास्ट केले आणि त्याला या मेमन कुटुंबियांनी संपूर्णपणे साथ दिली आणि ह्या साथ्यामध्ये ते सहभागी होते आणि हे सहभागी ह्या आपल्या तपास यंत्रणांनी त्याचा संपूर्णपणे असलेला रोल हा न्यायालयासमोर ठेवला। न्यायालयाने त्याच्यावर त्यांचे पुरावे ग्राह्य धरले। प्रसाद, एक मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे याकूब मेमन शरण आला ते अधिकारी म्हणतात की त्यांना जन्मठेप दिली पाहिजे, फाशी दिली नाही पाहिजे। सुरुवातीला मुंबईचं क्राईम ब्रँच ह्या गुन्ह्याचा तपास करत होतं। 1903-5-93 रोजी शेवटची अटक झालेली आहे मुंबईमध्ये 144 आरोपीची। मुंबईत आणि राज्यात जे काही आपल्या देशात ह्या मुंबई ब्लास्टमधले आरोपी लपले होते, दडून बसले होते, त्या सगळ्यांना अटक करण्यात आपल्या तपास यंत्रणांना यश आलं। पण जे दुबईला आणि पाकिस्तानमध्ये आणि आखाती दिवसात पळून गेले होते त्यांना पकडण्यात आपल्या मुंबई पोलिसांना अपयश आलं, कारण तत्कालीन कायदे, तत्कालीन नियम ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आल्या। मग कालांतराने हा तपास CBIकडे गेला। CBIकडे गेल्यानंतर CBIच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट कार्यप्रणाली असते। देशाबाहेरची कामं रॉ इंटेलिजन्स अधिकारी करत असतात। त्यांना कुठूनही परदेशातला कुठलाही आरोपी साम दाम दंड भेद अशा सगळ्या क्लुप्त्या लावून आपल्या ताब्यात आणायचा असतो किंवा त्याला मग शरण येण्याचं गाजर दाखवायचं असतं की तुझी शिक्षा कमी करू असं सांगायचं असतं। त्यांचा रोल हा तो आरोपी आपल्या देशामध्ये आला पाहिजे, आपल्या देशाची न्यायव्यवस्था आणि आपल्या देशाचे कायदे त्यांना लागू झाले पाहिजे। एकदा म्हणजे तो देशात आल्यानंतर जी न्यायव्यवस्था त्यानुसार काम झालं पाहिजे, त्यानुसार हे काम झालं पाहिजे। ठीक आहे। मी अनिल गेडाम यांच्याकडे येतो। गेडामजी, काय मुद्दे आहेत तुमच्याकडे की याकूबची जी फाशी आहे ती झाली नाही पाहिजे? कारण एवढी चर्चा तुम्ही ऐकली आहे। असीम सरोदेने एक मुद्दा मांडलेला, त्याला प्रसाद नेरुरकर म्हणतात की साम दाम दंड भेद करून एखाद्या गुन्हेगाराला देशात आणण्याचं काम रॉचंही आहे, CBIचंही आहे आणि पोलिसांचंही आहे। सर, आमचं एवढंच म्हणणं आहे की एखाद्याची जर लिगल प्रोसिडिंग पेंडिंग असेल तर त्यांची लिगल प्रोसिडिंग पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्हाला काय कठोर शिक्षा द्यायची आहे किंवा काय शिक्षा द्यायची आहे ते तर नंतर करा। त्यांची लिगल प्रोसिडिंग जी काही आहे पेंडिंग ते सर्व ते काही जे मुद्दे तुमचे आहेत ते तुम्ही न्यायालयापुढे मांडलेले आहेत। कारण देशामध्ये बघा 1993चा बॉम्बस्फोट या देशाला हादरवून गेला, म्हणजे 257 लोकांचे बळी गेलेले आहेत, 700च्या वर जखमी झालेले आहेत, करोडो लोकांचं नुकसान झालेलं आहे।
हिंदू मुस्लिम अशी तेढ निर्माण झाली. अशी परिस्थिती असताना याकूब मेमन ज्या त्या कटामध्ये सहभागी होता त्याला फाशी होऊ नये असा तुमचा दावा आहे. बोला. आमचं एवढं म्हणणं आहे की ते जे काय कटात होते नाही होते त्याबद्दल कोर्टाचा निर्णय आलेला आहे. पण आता सध्या त्याच्या लिगल ज्या प्रोसिडिंग आहेत त्या कंप्लीट होऊ द्या, नंतर काय आहे ते पाहू आपण. आणि चला गिरीश व्यास, तुम्ही हात वरती केला होता असीम सरोदे जेव्हा बोलत होते. एक मुद्दा महत्वाचा आहे खरं म्हणजे, जर शरण आलेला असेल तर तो सुद्धा रूल जो आहे तो फॉलो झाला पाहिजे. तो तुमचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. ते होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की प्रत्येक वेळेला अशा विषयांवर हिंदू मुसलमान असा विषय उपस्थित करणं हे काही योग्य नाही, एवढंच मला त्याच्यामध्ये सांगायचं होतं. प्रत्येक वेळेला आपण वारंवार चर्चा करतो, कुठलाही आतंकाचा घटना करणारा व्यक्ती हा त्याच्या जाती धर्मापासून वेगळा असं समजून त्याच्याशी कायद्याच्या अंतर्गत जे काही होईल ते झालं पाहिजे, हीच त्याच्यातली मूळ भावना आहे. आता माझ्यापूर्वी त्यांचे वकील त्यांनी आता असं सांगितलं की बाबा ज्या प्रोसिडिंग्स चुकल्या असतील त्या दुरुस्त करा, मग कायद्याच्या चाकोरीत जे असेल ते द्या. तर मी आधीच सांगितलं की कायद्यामध्ये अशा एवढ्या गोष्टी चुकणं एवढं काही शक्य नाही. आणि आता उद्या जे काही निर्णय यायचे असेल, सुप्रीम कोर्टचं त्रिसदस्यीय तिथे पीठ बसणार आहे, ते चर्चा करतील, निर्णय करतील आणि जो काही संविधानाने किंवा कायद्यामध्ये जो काही निर्णय असेल तो निर्णय निश्चित रूपानं पुढे होईल. एक मात्र निश्चित की याच्यामध्ये असं म्हणणं की ते सरेंडर झाले होते आणि तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना फाशी देऊ नका, त्यांना जनपेट ठेप द्या, हा काही निर्णय त्यांच्या हातामध्ये नाही आहे. त्यामुळे त्या निर्णयावरच चर्चा करण्याचं काय कारण नाही. कायदा समर्थ आहे, कायद्यामध्ये बाजू मांडण्याची सर्वांना संधी आहे आणि 93चा जो काही घटना आहे ती सातत्याने आतापर्यंत सुनावणीच्या अंतर्गत ही आतापर्यंत झालेली आहे. आणि याच्याही नंतर जर तयारी असेल तर कायद्याने त्यांना वाव द्यावा चर्चेचा. ती चर्चा झाल्यानंतर जो काही निर्णय होईल तो या देशाला सगळ्या नागरिकांना मान्य झाला पाहिजे. याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमान असा कुठली भूमिका येण्याचं कारण नाही. गिरीशजींनी जो मुद्दा उपस्थित केलाय, जनार्दनजी माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? पोहोचतो. चांदूरकर साहेब, मला हे सांगा की गिरीश व्यास म्हणतात की एखाद्या अधिकाऱ्याने समजा शरण आल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा करू नये अशा प्रकारचं जर म्हटलं असेल तर ते काय बंधनकारक नाही आहे. तुम्ही स्वतः वकील आहात आणि तुम्ही चांगली प्रॅक्टिसही करता. काय म्हणजे पोलिसांनी नीट तपास, म्हणजे पोलिसांनी जी चार्जशीट बनवली किंवा जे आरोप ठेवले त्याच्यामुळे मध्ये कुठेतरी गोंधळ झाला आणि म्हणून याकूबला फाशी होते? नाही, मध्यंतरी दोन दिवसाच्या पूर्वी मला वाटतं टाडाचे जे ट्रायल कोर्टाचे जे जज होते कांदे साहेब, तर त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये काही स्पष्टीकरण स्वतः कांदे साहेबांनी केलेलं आहे. जस्टिस कांदे, ज्यांना त्यानंतर हायकोर्टामध्ये प्रमोशन मिळाले, तर त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये असं सांगितलं आहे की मी जेव्हा ही ट्रायल घेत होतो तेव्हा माझ्या समोर हा इश्यू रेज केला होता, परंतु त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जो पाहिजे होता तो त्या पक्षकाराला, अक्युजला प्रेझेंट करता आला नाही. आणि ते जजने कांदे साहेबांनी स्वतः परत सांगितलं त्याला रिपीटेडली की हा मुद्दा मी त्यांच्याकडे बऱ्याच वेळा हे काढला की तुम्हाला जर काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स किंवा काही कन्व्हिन्सिंग एव्हिडन्स किंवा शब्देवरती सांगण्याचा एव्हिडन्स जो काही असेल तो तुम्ही त्यामध्ये द्यावा, म्हणजे ते हे करता येईल काय, त्याच्यावरती कायदेशीर प्रोव्हिजन आहे ती मला बघता येईल असं जस्टिस साहेबांनी सांगितलेलं होतं. पण जस्टिस साहेबांनी असं सांगितलं की तशा पद्धतीची मी वारंवार सांगून सुद्धा माझ्यासमोर माहिती आली नाही. हे जस्टिस कांदे साहेबांचं 2 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट होतं आणि म्हणून त्याच्या संबंधी सुद्धा काही जर लॅप्सिस असतील आणि सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च कोर्ट देशाचं आहे, त्यांना जर वाटलं की हा मुद्दा परत कन्सिडर करावा, कारण सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायाधीश बेदी यांनी सुद्धा अशा पद्धतीनं त्या अधिकाऱ्याचा संदर्भ देऊन सुप्रीम कोर्टाला एक विनंती वजा लेखच लिहिलेला आहे की तो एव्हिडन्स आहे तो तुम्ही परत तो कन्सिडर करावा. तर अशा संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाला जर वाटत असेल तर सुप्रीम कोर्टानं तो करावा, कारण कायद्याच्या कक्षेतलं जे पण काही काम असेल. चांदूरकरजी या केसचा तपास, माझा प्रश्न असा होता की पोलीस
जे काही पुढे ठेवतात त्याच्यावर न्याय व्यवस्था जी आहे ती निर्णय देत असते. तुम्हाला काही नाही, पोलिसांचं जे काही म्हणणं असतं त्या म्हणण्याबद्दल अक्यूज जो असतो, आरोपी जो असतो, त्या आरोपीला पोलिसांचं म्हणणं चुकीचं आहे हे सिद्ध करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. आणि न्याय व्यवस्था ही पोलिसांचं एकतर्फी म्हणणं ऐकत नाही, त्याच्या संदर्भामध्ये आरोपीला बाजू मांडण्यासाठी परवानगी देते. आणि आरोपीची बाजू जर खरी असेल आणि पोलिसांची बाजू जर खोटी न्याय व्यवस्थेला आधारित नसेल तर ते पोलिसांची बाजू पण कोर्टाने रिजेक्ट केलेले अनेक उदाहरणं आहेत. बिलकुल. चला ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे त्यावेळेला कोर्टामध्ये हा मुद्दा आला होता पण त्याचे एव्हिडन्स मात्र आरोपीला सादर करता आले नाही असं तुम्ही मानताय. असीम सरोदे बोला तुम्ही. मला दोन गोष्टी सांगायच्या आहे. एकतर महत्त्वाचं हे आहे की सुप्रीम कोर्टाला कलम 142 जे घटनेतलं आहे त्याच्यानुसार खूपच व्यापक अधिकार आहेत की न्याय करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असेल त्याच्या संदर्भातला निर्णय ते घेऊ शकतात. इतकंच नाही तर ती केस रिट्रायलसाठी पण पाठवू शकतात. या याकूबच्या केसमध्ये रिट्रायलसाठी केस पाठवण्याची शक्यता मुळीच नाही आहे, पण सुप्रीम कोर्ट कलम 142चा वापर करून विचार करू शकते आणि ते विचार करण्याची शक्यता आहे असं त्यांना दिसत असल्यामुळे ते ऐकून घेत आहेत. मला एवढंच वाटते की त्यांचं म्हणणं, त्या आरोपीचं जे काही म्हणणं असेल ते ऐकून घ्यावं आणि त्याला योग्य शिक्षा ही काय ठरवायची असेल ती सुप्रीम कोर्ट ठरवेल. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा विषय जे राजकीय नेते आणि राजकीय लोक आणत आहेत ते वाईट आहे हे मी सांगण्याचा सतत प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट ही आहे की रॉच्या अधिकाऱ्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की तो मदत करत होता सतत, त्यामुळे त्याला काहीतरी वेगळी वागणूक देण्याची अपेक्षा किंवा जर वचन देण्यात आलं असेल त्या संदर्भात त्यांचं काहीतरी मत आहे तर ते लक्षात घेण्याची पण सुप्रीम कोर्टाला गरज वाटत असेल तर ते लक्षात घेऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तो लक्षात घेतला पाहिजे का? मी चर्चा करतो आपण काही सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाचा नाही, आपण काही सुप्रीम कोर्ट नाहीये किंवा आपण काही एव्हिडन्स नाहीये, पण माझा मुद्दा तोच आहे की जर ती मदत करत असेल तर साहजिकच काही ठिकाणी रूल फॉलो होतात. तर ते होताना इथे दिसत नाहीये. जर मदत केली असेल तर त्याला एक म्हणजे एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय. नाही, मला असं काही मांडायचं नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाला अधिकाऱ्यांनी ते वापरत आहेत. आपण त्याच्याबद्दलचे आक्षेप घेणं बाकीच्या लोकांनी हे चुकीचं आहे. जसं विचारवंत लोकांनी पत्र पाठवलेलं त्यांचं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे आणि तो अधिकार आपण त्यांना दिला पाहिजे. प्रत्येकाला तो अधिकार आहे कोणाचे मत मांडायचा. ते त्यांनी ते म्हणणं सुप्रीम कोर्टाने मान्यच केलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. पण मग ज्या लोकांनी तसं मत मांडलं ते सगळेच जणू काही बिंडोक आहेत अशा पद्धतीने जे वातावरण निर्मिती केली जात आहे ती राजकीय आहे. आणि तिसरा मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की उत्तर प्रदेशच्या एका जोडप्यासंदर्भात असाच निर्णय देताना जेव्हा डेथ वॉरंट प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आधीच इश्यू करण्यात आला त्याच्यावर कोर्टाने आक्षेप घेऊन त्यांचं म्हणणं पुन्हा ऐकून घेतलं होतं. आता याकूबच्या केसमध्ये नेमकं हेच झालं आहे की त्याची क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना ज्या घिसाडघाईने डेथ वॉरंट इश्यू करण्यात आला तो आक्षेपार्ह मुद्दा आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. आता हे कायदेशीर दृष्टिकोनातून आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला लोकशाहीच्या प्रती शहाणं व्हायचं आहे की गाफील आणि बावळट राहायचं आहे हे लोकांनी ठरवायला पाहिजे. पण बावळटच ते लोक राहिले पाहिजे असं राजकीय लोकांचं मत आहे. डेथ वॉरंट जे आहे ते काढलं जातं ही चूक कुणाची आहे? नाही, ही चूक सरकारी यंत्रणांची असू शकेल पण शेवटी ती दुरुस्त करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत. त्यासाठी ही याचिका आहे ना, त्यासाठीच याचिका आहे. आता गिरीश व्यास, इम्तियाजी मी येतो नंतर. इम्तियाजी आवाज पोहोचतो तुम्हाला? हो. ठीक आहे, मी तुमच्याकडे नंतर येतो. गिरीश व्यास, मुद्दा तोच आहे की फाशी द्या किंवा जन्मठेप द्या, पण या सगळ्या 40 लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लॉ जो आहे तो फॉलो करा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अमेरिका असो किंवा अमेरिकेतला काही भाग असो, तिथले परदेशातले लोक किंवा लंडनमधले लोक, तिथली यंत्रणा ही लॉ फॉलो करते आणि आपल्या देशातली मानसिकता किंवा आपल्या देशामध्ये लॉ फॉलो करत नाही, लॉ तोडण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट जास्त आहे. अशा प्रकारचं एक रिसर्च आहे. हे माझं मत नाही आहे, हे रिसर्च आहे. आता जर या घटनेमध्ये आपण जर लॉ फॉलो करत असू आणि त्याचा मेसेज जर संपूर्ण देशभरात जात असेल तर ते चांगलं आहे. पण असं न करता डेथ वॉरंट येण्याच्या म्हणजे तेव्हा काढलं जेव्हा एक याचिका याकूबची पेंडिंग होती. हे सरकारचं चुकलं नाही असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की माझ्या आधीच्या वक्त्यांनी जे तज्ज्ञ आहेत या बाबतीतले त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की या संदर्भामध्ये जर असं लक्षात सुप्रीम कोर्टाच्या आलं तर त्यांच्याजवळ त्याचे अधिकार आहेत की ते पुनर्सुनावणीसाठी अधिकाराचा मुद्दा वेगळा, अधिकाराचा मुद्दा वेगळा.
असं आहे नाही गिरीशजी, नाही, आता अधिकाराचा अधिकाराचं मुद्दा नाही. हे वेगळा आहे. सांगण्यासाठी सरकारने हे law सांगण्यासाठी म्हणजे फॉलो केलाच मी- पाहिजे, पण जर तो कुठल्या स्पेसिफिक नाही, केस मध्ये जर फॉलो होत सरकारने- नसेल तर लोक शंका घेतील ना. मी काय म्हणतो, शंका घेण्याला जर त्यांना वाव असेल तर त्याचा निर्णय शेवटी न्यायालयात होणार आहे ना, तो सरकारच्या दरबारी होणार नाही. हा जो काही निर्णय आता एकदा डेथ वॉरंट निघालेला आहे आणि पिटिशन पेंडिंग आहे, मग पिटिशन पेंडिंगच्या दरम्यान जो कोर्ट पिटिशनच्या ज्याच्या समोर असेल ते निर्णय घेतील. आणि डेथ वॉरंट निघाल्यानंतर हा चुकीचा निघालाय, याच्यामध्ये तांत्रिक चूक झालेली आहे, हे देखील न्यायालयाच्या समक्षच आहे. त्याचा निर्णय दोन्ही घेतील ना, त्याच्यामध्ये कुठेही या विषयाचा कुठे अंतर्भाव राहणार नाही. पण एवढं सगळं ज्याची गदारोळ योग्य झाला ना. बाजू असेल त्या बाजूला न्याय मिळेल. एवढा सगळा गदारोळ झाला ना त्या एका नाही, मला चुकीमुळे. असं- एवढा सगळा मला- गदारोळ मला हे असं- कुणी- मला कुणी असं याकूबचं वाटत नाही. मुस्लिम पण काढलं, याच्यामुळे गदारोळ झालाय. कुणी कोण म्हणते देशद्रोहाला नाही. फाशी झाली पाहिजे. हा सगळा जो गोंधळ आहे, हा सरकार जर नीट वागलं असतं किंवा रूल फॉलो केला असतं तर कदाचित ही चर्चा झाली नसती. नाही, ही चर्चा त्या कायद्यावर होते आहे की फाशी देऊ नये की द्यावी याच्यावर होते आहे. नाही. कायद्याच्या अंतर्गतचा विषय कायद्याच्या न्यायालयातच होईल, तो काही तुमच्या माझ्या चर्चेतून सुटणार नाही. यामध्ये समजा सरकारकडून एखादी चूक झाली असेल किंवा त्या अधिकाऱ्यांनी डेथ वॉरंट काढला असेल, त्यांनी पिटिशनचं मॅटर लक्षात घेतलं नसेल, तर त्याला योग्य जी काही न्यायालयाकडे आहे ना, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जर ते पिटिशन आहे तर आता देश जर का- त्याच्यावर चर्चा करेल. ठीक आहे, तुम्ही मान्य त्यामुळे करता आज काहीच जर करता येत काढलं नाही असेल तर ते चूक आहे. अनिल गेडाम, तुम्ही हात वरती केला, पटकन बोला. सर, सर्वोच्च न्यायालयाचे एक जजमेंट आहे सबनम वर्सेस युनियन ऑफ उत्तर प्रदेश. त्यामध्ये क्लिअर म्हटलं आहे की त्याच्या जेवढ्या लिगल प्रोसिडिंग आहेत त्या पूर्ण कंप्लीट करा, त्याच्यानंतर जे काही तुम्हाला करायचं आहे ते करा. पण ह्या केसमध्ये तसं होत नाही आहे. त्याची नाही, का होत नाही? चला अनिलजी, का होत नाही? चला, तुम्ही आरोपीचे वकील आहात, तुमचं काहीतरी हे असेल की का होत नाही, स्पेसिफिक या केसमध्येच का होत नाही? सर, याच्यावर मला काही जास्त भाष्य नाही करायचं, पण गव्हर्नमेंटवर करता येते. कारण की जे काही डेथ वॉरंट वगैरे काढते ते गव्हर्नमेंटमुळे निघत असते. ठीक आहे, तुम्हाला भाष्य करता येत नाही. मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर मी इम्तियाज जलील यांच्याकडे जाणार आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा जसं सरकारच्या यंत्रणेचं चुकलं असेल आणि स्पेसिफिक या केस संदर्भात जर चुकलं असेल तर त्याचे काय अर्थ निघतात, ही चर्चा एका ब्रेकनंतर.